नाव उकलगलेलं डेंजर असते. बेकार कार्यक्रम करत होतो. एखाद्याची सलगतेमध्ये मग यासाठी त्याला बोलीत नसतो आणि सगळ्याच्या गावात इथंच सुऱ्या उभा आणि आम्ही भुकालेलो येत मानाला नाव नाही घेतलं की दुसऱ्या वेळेने आलाच कार्यक्रमालाच येत नाही. सामाजिक काम करणं म्हणजे खूप जाळातून जाणार. थांबय मागच्या शेंगा का म्हणतो बघ ना बोलून दे मग शिका आम्हाला मेळायला चान्स होता. मामाने तर धपका आणला सटकले होते मायामुळे तरी गुतले मामा करायचे नाही तर मामा म्हणले होते मला कुडकान जायचं मग मलाच जायचं. मला माझं सुंडायला लग्न वकील साहेबाचा शब्द पाळला. त्यांना म्हणलं ते म्हणले 5च मिनिटं हे बाबा तो सोडे ना मला मामा हेच प्रकार मनुष्यराव. गायकवाड नाना नाना माणसाचा अवघड असते का गं. मी शब्द दिल्याप्रमाणे मी तुमचे मान खाली होऊ दिले. मला इतकं येत नाही मला चालता येत नाही. मला वकील साहेबांचं म्हणणं होता पोंगोलीचं इतक्या पायऱ्या माय बापा मला नाही चढता येत. आणि या उपोषणानं माझ्या शरीरात काय नाही राहिले. माझे इतके हाल आहेत. तुम्ही माझ्या घरी आले होते त्यावेळी सुद्धा तुम्ही बघितलं मला दरवाजाचा बाहेर आणायला सुद्धा 1-2 जण उठूच तर लागते. इतके हाल चालू. त्या उपोषणानं माझ्या पोटात कधी आग होईल मामा कधी आमचं तर कापल मला काय सांगता येत. शेवटी हातचा राखून समाजाचं काम करणं आणि जीव ओतून काम करण्याचा खूप फरक आहे. मी माझ्या समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरासाठी जीव ओतून काम केलं. मी ना रक्त जळल्याचा विचार केला ना माझा कधी जीव जाणार याचा मी कधी विचार नाही केला. आज त्याचे परिणाम शरीरावरती झाले. मी माझ्या शरीराचा नाही विचार केला करणार पण नाही. माझ्या समाजाचे लेकरं मला आनंदी दिसायला लागले. लेकीबाळी आनंदी दिसायला लागल्या. नोकऱ्यात चालल्या शिक्षणात चालल्या डॉक्टर व्हायला लागल्या MD व्हायला लागल्या पोलीसमध्ये चालल्यात आरोग्य खात्यात चालल्यात महसूलमध्ये माझ्या लेकरं चालल्यात. त्याच्यापेक्षा मला मोठा आनंदाचा नाहीये. त्याच्यामुळे मी शरीराचा विचारच करत नाही. पुढच्या एका कधी करणार तुमच्या सुखात कधी नाही येऊ शकत तुमच्या दुःखात हमेशा मी सहभागी राहणार आहे. संकट आलं त्या ठिकाणी मी ताकदीनं उभा राहतो. मी पुन्हा मागं पुढं बघत नाही. मला 4 शब्द सरकारसाठी बोलायची वेळ आली तरी मी 10 बोलतो पण गोरगरिबाच्या बाजूने उभा राहतो. त्यातला एक अनुभव मामाला आहे. आमच्याकडे एक मामा आहेत बुमरे मामा आणि इकडं दत्ता मामा आणि मामाच्या मागच जास्त लोक लागायचे. हे काम करा मी लागलो